ठीक आहे. बंटी सतीश पाटील आपल्यासोबत आपण त्याची बातचीत करणार आहोत. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. विरोधक म्हणून तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि सगळे विरोधक एक संघ आहेत का, हा सुद्धा त्याच्याकडे 100% महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंघ त्या ठिकाणी आहोत. त्यामध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी नाही आहे. आणि या राज्यामध्ये आता अवकाळी पाऊस पडलेला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, मध्यमवर्गीयांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये 1 कोटी लोक लोकल आणि ट्रेनमधून प्रवास करतात. त्यांची अवस्था काय आहे हे उभा महाराष्ट्र या ठिकाणी बघतोय. आज एखादा रिक्षावर त्या ठिकाणी स्लॅब पडून एखादा सामान्य माणूस चिंगरून मरतो, त्याला 5 लाख रुपये दिले जातात. त्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल देखील असंख्य तक्रारी पूर्वी होत्या. आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते फक्त भ्रष्टाचारासाठी चाललेलं आहे आणि हे सगळं उघडं पाडण्याचं काम आम्ही या अधिवेशनामध्ये करू. राज्यसभेची जागा नेमकी कुणाला जाणार आहे आणि याबद्दल देखील बराच संभ्रम आहे. या आठवड्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि या संदर्भात निर्णय घेऊ. नक्कीच अजितदादा आपल्यात नाही आहे. बरेचसे प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार आहेत. या विधानाकडे कसं पाहता? बरीच टीका टिप्पणी होते. संजय राऊतांनी पण टीका केली. नाही, मला वाटतं की अजितदादा नेतृत्व हे महाराष्ट्राचं करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. यातून या ठिकाणी पुढे येते. त्यांना ती संधी मिळाली नाही हा भाग वेगळा, परंतु महाराष्ट्राचं ते नेतृत्व करू शकले असते हे यामधून या ठिकाणी पुढे येते. कारण की आम्ही सगळ्यांनीच अजितदादांना गेले 30 वर्ष त्या ठिकाणी बघतोय आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास असणारा नेता आज आमच्यातून या ठिकाणी गेला. बहुजन समाजाचा नेता, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा नेता गेला. याची पोकळी न भरून निघणारी ही पोकळी आहे. नक्की संजय राऊत म्हणतायत की अजितदादा पवार हे जोपर्यंत भाजपसोबत असते तोपर्यंत ते कधीच मुख्यमंत्री झाले नसते. ते महाविकास आघाडीमध्येच मुख्यमंत्री झाले असते. नाही, शेवटी मुख्यमंत्री पद हा नंबर गेम आहे. नंबर ज्याचा असेल त्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे असते तर कदाचित नंबर गेमवर तो निर्णय पुढच्या काळामध्ये होऊ शकला असतो. पवारांनी म्हटलं की तपासात जर काही काळबेरं सापडलं तर मात्र आम्ही सरकारला सोडणार नाही. तुम्हाला वाटतं काही काळबेरं आहे? ती महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे की या तपासामध्ये सत्य बाहेर यावं. ते बोललेले आहेत आणि मला खात्री आहे की सरकार यामधलं जे काही सत्य आहे ते लोकांच्या पुढं आणेल. कारण महाराष्ट्रातल्या जनतेपुढं हा प्रश्न आहे की या मृत्यूचं कारण नेमकं काय. मंत्रालयाच्या दालनामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे असं बोललं जात आहे. तुम्ही पण आमदार आहात, तुम्हाला असं वाटतंय की सरकार भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे आणि भ्रष्टाचार कुठपर्यंत गेला जर असं असेल तर? मंत्रालयामध्ये ACBचे धाड होते याचा अर्थ कुठपर्यंत भ्रष्टाचार पोचलेला हे सिद्ध त्या ठिकाणी होते. आणि कुणाला कुणाचा पायपोस नाही, फक्त सत्ता याच्या पलीकडं कुणाला काही घेणदेण या महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराचा म्हणजे टोक गाठलेला असं म्हणायला हरकत नशी अवस्था या महायुतीची झालेली आहे. कार्यकर्त्यांना मारहाण होते, भाजप कार्यकर्त्यांकडून हनुमंत पवारांना मारहाण झाली. काँग्रेस नेमकी काय करते आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल काय वाटतं? काल काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जाऊन पोलीस स्टेशनला थांबले होते. FIR दाखल झालेले. आता गृहमंत्र्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे की या राज्याची इमेज तुम्ही देशात कशा पद्धतीने घेऊन जाताय. एखादं जर TV वर बोलत असेल प्रवक्ता, त्या प्रवक्त्याला जर हाणामारी होत असेल तर मग राज्य महाराष्ट्र हे सुरक्षित आहे कशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकणार आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा आहे याची जाणीव महायुतीला असेल तर कडक कारवाई होईल आणि त्यांना अटक होऊन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हा प्रयत्न सरकारकडून झाला पाहिजे, जेणेकरून उद्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला त्रास होणार नाही, त्याला तडा जाणार नाही याची दक्षता पोलीस खातं घेणार आहे का? सांगली महानगरपालिकेमध्ये सुद्धा ऑपरेशन लोटस पाहायला मिळणार आहे का? अजिबात तसं काय होणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.